चला विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण संख्या जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे किंवा दिलेल्या संख्यापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, इयत्ता 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी मला माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी देईन. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळा गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे पहा. 4,7 व 2 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी किती संख्या तयार होतील पहा. काय दिलेलं आहे? 4, 7 आणि 2 हे अंक एकदाच वापरायचे तर 3 अंकी किती संख्या तयार होतील. तर किती संख्या तयार होतील हे अंक वापरून पहा. 472 1, 427 2, त्यानंतर 724 3, त्यानंतर 742 4, त्यानंतर काय तयार होईल? 274 5, सहावी काय होईल? 247. 6 संख्या तयार होतात. पण आपण ज्या स्पर्धा परीक्षेला बसलेलो आहोत किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रश्नांची उत्तरं ही कमीत कमी वेळामध्ये द्यावी लागतात. काय करावं लागतं? कमीत कमी वेळामध्ये द्यावी लागतात. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर कमी वेळामध्ये हा प्रश्न एवढ्या 6 संख्या तयार करा, वेळ लागतो. मग काय करायचं? एकूण संख्या बरोबर किती अंक दिलेत? 3 अंक दिलेत. बरोबर आहे. 3 अंक दिलेत तर काय करायचं? 3 अंक दिले म्हणून हे काय अंक आहेत ह्याच्याकडे बघायचं नाही, ह्याच्या संख्या किती तयार होत्यात हे काढायचे आपल्याला. तर 3 अंक दिलेत, ह्याच्यामध्ये 0 आहे का? नाही. मग 0 नसेल तर 3 गुणिले 2 गुणिले 1, एकूण संख्या किती येतात? 3. मग 3च्या उतरता क्रमाने गुणाकार स्वरूपात मांडणी करा. 3 गुणिले 2 गुणिले 1 अशा गुणाकार स्वरूपामध्ये मांडणी करा, आपल्याला उत्तर मिळेल. मग गुणाकार करा. 3 दोन्ही 6 आणि 1 6 1 6, म्हणजे एकूण संख्या किती तयार होतील? तर 6 संख्या तयार होतील. एकूण संख्या बरोबर 6 संख्या तयार होतील. आलं का लक्षात? 6 संख्या तयार होतील. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. एकूण 6 संख्या तयार होतील. आलं का लक्षात? अशा प्रकारे काय करायचं? किती संख्या दिल्यात? 3 अंक दिलेत. किती अंकी तयार करा म्हणतंय? 3 अंकी. मग उलट क्रमाने मांडणी करा. उतरत्या क्रमाने गुणाकार स्वरूपामध्ये 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि त्याचा गुणाकार करा, म्हणजे एकूण 6 संख्या तयार होतील. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आहे. ही ट्रिक आहे, लक्षात ठेवा, लिहून घ्या, वेगळ्या वहीमध्ये लिहून ठेवा. पुढचा प्रश्न काय? 6, 5 व 4 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी किती संख्या तयार होतील. दिलेले अंक काय आहेत हे आपल्याला त्याच्याकडे तेवढं लक्ष द्यायची गरज आहे का? नाही. यापासून तयार होणाऱ्या किती संख्या तयार होतील? कुणापासून? 6, 5, 4 किती तयार होत्यात हे पाहिले तरी पहा. पहिली संख्या तयार होईल 654, दुसरी संख्या होईल 645, तिसरी संख्या तयार काय होईल? 564, चौथी संख्या काय होईल? 546, पाचवी संख्या काय तयार होईल? 465 आणि सहावी संख्या काय होईल? 456. सहावी संख्या काय तयार होईल? 456. एकूण किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतील.
आलं का लक्षात? मग आपल्याला हे एवढ्या संख्या तयार करत बसण्यापेक्षा आपली ट्रिक एकूण संख्या बरोबर एकूण किती संख्या तयार होतील एकूण संख्या बरोबर काय आहे, किती अंक दिले 3 किंवा किती अंकी तयार करा म्हणले 3 अंकी. मग 3 अंकी म्हणून 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणाकाराच्या रूपामध्ये मांडणी करा. उतरत्या क्रमाने 3 गुणिले 2 गुणिले 1 काय होईल याचा गुणाकार 3 दुनी 6 6 1 6. मग एकूण संख्या किती तयार होतील एकूण संख्या बरोबर 6. उत्तर काय आलं 6. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. एकूण संख्या 6 संख्या तयार होतील. चला विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात? ही ट्रिक आहे. या ट्रिकचा उपयोग करून असे प्रश्न सोडवायचे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? चला आज आपल्याला थोडेसे जास्त प्रश्न घ्यायचे आहेत, त्यामुळे मी कोणाची नाव वगैरे घेणार नाही. तर चला पुढचा प्रश्न काय आहे? चार्ट वाचणार नाही. पुढचा प्रश्न काय? 9 0 व 4 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी किती संख्या तयार होतील? काय दिले? 9, 0, 4 हे 3 अंक वापरून 3 अंकी किती संख्या तयार होतील? पहा, वर पण असाच प्रश्न होता, पण त्या प्रश्नामध्ये 0 होता का? तर त्या प्रश्नामध्ये 0 नव्हता. आलं का लक्षात? त्या प्रश्नामध्ये 0 नव्हता. मग या ठिकाणी आपल्याला 0 आलेला आहे. तर मग याच्यापासून किती संख्या तयार होतील? पहा, किती संख्या तयार होतील? 904, दुसरी संख्या आहे 940, तिसरी संख्या आहे 409 आणि चौथी संख्या तयार होईल 490. याच्या पलीकडे जास्त संख्या तयार होत नाही. 0 आल्यामुळं 4 संख्या तयार झाल्या. मग एवढ्या तयार करा. हे बरोबर आहे का नाही बघा. का एखादी राहिली हे त्याच्यात वेळ जात बसण्यापेक्षा एकूण संख्या बरोबर काय करा आता? 0 आल्यामुळं काय करावं लागेल आपल्याला? एकूण किती अंकी तयार करा म्हणते? 3 अंकी दिलेत. किती अंक? 3. मग काय करा? 0 आल्यामुळं 3 - 1 गुणिले 2 गुणिले 1. 0 आल्यामुळं जो 3 आहे त्याला -1 करा, गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे 3 मधून 1 गेला, 2 राहिले. 2 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे एकूण संख्या काय झाल्या हो? 4. एकूण संख्या किती आल्या? एकूण संख्या बरोबर 4. किती संख्या तयार होतील? 4 संख्या तयार होतील. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न अवघड नाही, ट्रिक सोपी आहे एकदम. लक्षात ठेवा, वेगळीकडे लिहून ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी? 8, 4 व 0 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी किती संख्या तयार होतील? पहा, 8, 4 आणि 0. 8, 4 व 0 हे अंक एकदाच वापरून किती संख्या तयार होतील? मग संख्या काय तयार होईल आता? 840, 804, 408 आणि 480. हे 1, 2, 3 आणि 4 किती संख्या तयार होल्या? आता 4 संख्या तयार होल्या. मग आपल्याला या 4 संख्या तयार होऊ लागल्या, बरोबर आहे? तर याची ट्रिक काय आहे? संख्या बरोबर एकूण संख्या बरोबर काय आहे? 0 आल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल? 3 अंक दिलेत आणि 3 अंकी संख्या तयार करा. म्हणजे 3 - 1 गुणिले 2 गुणिले 1 उतरत्या क्रमाने, पण -1 करावं लागेल 0 आल्यामुळं. मग 3 मधून 1 गेला, 2 राहिले, गुणिले 2 गुणिले 1 गुणाकार करा 4. मग एकूण संख्या काय आल्या? एकूण संख्या बरोबर 4.
एकूण किती संख्या तयार झाल्या? 4 संख्या तयार. आलं का लक्षात? काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही हो गुरुजी, लय सोपं आहे. बरोबर आहे. चला त्यानंतर चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न थोडेसे जास्त घ्यायचे, त्याच्यामुळे मी चॅट वाचणार नाही. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा भाग आहे हा. आपल्याला हा भाग पुढं चालून 5वी स्कॉलरशिप असेल किंवा 5वी नवोदय असेल, सातारा सैनिकी स्कूल असेल किंवा 8वी स्कॉलरशिपला उपयुक्त भाग आहे. त्यामुळं ट्रिक बाजूला लिहून ठेवा, वाया जाणार नाही. तुम्ही जरी MTS BTSला जरी असलात तरी पुढं 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिपला हेच प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न काय? 9, 4 व 2 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज. चला 9, 4 आणि 2 हे अंक काय करायचे? एकदाच वापरायचे आणि त्यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज करायची. मग आता हे अंक वापरायचं, त्याच्यापासून संख्या तयार करायच्या आणि मग त्याची बेरीज करायची. संख्या काय तयार होतील? पहिली संख्या 942, दुसरी संख्या 924, तिसरी संख्या 429, चौथी संख्या 492, पाचवी संख्या 294 आणि 6वी संख्या काय तयार होईल? आपल्याला 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात एवढा आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेला आहे. मग आता 249. मग आता काय करा म्हणते? यांची बेरीज करा. यांची काय करा? बेरीज करा. मग करा बेरीज. 9 आणि 4 13, 13 आणि 2 15, 15 आणि 9 24, 24 आणि 4 28, 28 आणि 2 30 ला 0 हातचे आले 3, 2 आणि 4 6, 6 आणि 9 15, 15 आणि 2 17, 17 आणि 4 21, 21 आणि 9 30, 30 ला 0 हातचे आले 3, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 9 किती झाले? 20, 20 आणि 9 29, 29 आणि 4 33 ला 3 हातचे आले 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 9 24, 24 आणि 9 33 काय आली? 3330. 3330 बेरीज किती आली? 3330. मग आता एवढ्या संख्या तयार करा, त्याची बेरीज करत बसा. एवढा वेळ आपल्याकडे आहे का? नाही. आपल्याला कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवायचा असतो. मग आता ह्याची ट्रिक काय आहे? ह्याची ट्रिक अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा. आपल्याला दिलेल्या अंकापासून संख्या तयार करून त्यांची बेरीज करायची. बेरीज बरोबर दिलेल्या अंकांची बेरीज, दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 222. जर 0 नसेल तर, 0 असेल तर वेगळं सूत्र आहे. 0 नसेल, दिलेल्या अंकात जर 0 नसेल तर दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 222. दिलेले अंक आहेत 9 अधिक 4 अधिक 2 गुणिले 222. बेरीज करा. 9 4 13 आणि 2 15, 15 गुणिले 222. गुणाकार करा. 15 दुनी 30 ला 0 हातचे आले 3, 15 दुनी 30, 30 आणि 3 33 ला 3 हातचे आले 3, 15 दुनी 30 आणि 3 33. किती आली हो बेरीज? 3330. इथं किती आली आपली? 3330. आलं? ट्रिकने उत्तर किती वेळात सुटलं? इथं संख्या तयार करा, लिहा, त्याची बेरीज करा. बेरीज करताना त्याच्या एकाखाली एक अंक व्यवस्थित लिहून घेत चला. ह्याच्यामध्ये जर थोडा बहुत काही झालं तर काय होतं? चुकतं. मग त्याच्यापेक्षा काय करायचं? दिलेल्या अंकाची बेरीज करायची, त्याला 222 गुणून टाकायचं, तुमचं उत्तर येऊन जातं. काहीच अवघड नाही, लय सोपं आहे. बरोबर आहे? अवघड आहे का काही? काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. चला, फक्त तुम्हाला अशा प्रकारच्या ट्रिक्स मॅथ मराठी या चॅनलवरच पाहायला मिळतील. चला, नवीन नवीन ट्रिक शिकत चला.
तुम्हाला हा अभ्यासक्रम आपल्याला 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, सैनिकी स्कूलसाठी सुद्धा उपयुक्त आहे, बेस आहे त्यांचा. तसाच प्रकारचा पुढचा प्रश्न वरचा नाही समजला तर हा पहा. का आहे 4,5,7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? हे अंक एकदाच वापरायचे, त्यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? मग काय अंक तयार होतील? 400 संख्या काय तयार होतील? 457, 475, 574, 547, 754 आणि 745. करा बेरीज. 5 आणि 4 9, 7 16 आणि 4 20 आणि 5 25 आणि 7 32 ला 2, हातचे आले 3, 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 4 26, 26 आणि 5 31, 31 आणि 4 35 ला 5, हातचे आले 3, 7 आणि 3 10, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 5 27, 27 आणि 4 31, 31 आणि 4 35, 3,552. एवढ्या फास्टमध्ये केलं तरी एवढा वेळ लागला आहे. मग काही सेकंदामध्ये करू आपण ह्याची बेरीज. जर शून्य नसेल दिलेल्या ह्याच्यामध्ये तर काय बेरीज, काय सूत्र आहे त्याचं? दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 222. शून्य नसेल तर दिलेले अंक काय काय आहेत? 4 अधिक 5 अधिक 7 गुणिले 222. गुणाकार करा, ह्याची आधी बेरीज करा. 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 गुणिले 222. गुणाकार करा. 16 दुनी 32 ला 2, हातचे आले 3, 16 दुनी 32, 32 आणि 3 35 ला 5, हातचे आले 3, 16 दुनी 32, 32 आणि 3 35. बेरीज बरोबर 3,552. काय आली बेरीज? 3,552 आलं. इथे किती आली ती? 3,552. इथे आली का 3,552? काय अवघड आहे? काहीच अवघड नाही गुरुजी, लय सोपे प्रश्न येतो. मायच्यान लय सोपी ट्रिक आहे का नाही? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय? 8 0 व 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? 8 0 व 7 हे अंक एकदाच वापरायचे आणि त्यापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? तर पहा, काय अंक आहेत हे? 8 0 आणि 7 हे अंक एकदाच वापरायचे आणि तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज करायची आपल्याला. मग आता आपल्याला माहिती आहे जर 0 आला तर 4 संख्या तयार होतात. कोणत्या? 807, 870, 780 आणि 708. मग आता ह्याची बेरीज करावं सर. करा बेरीज. 8 आणि 7 15 ला 5, हातचे आला 1, 8 आणि 7 15 आणि 1 16 ला 6, हातचे आला 1, 8 आणि 8 16, 16 आणि हातच्या 1 17, 17 आणि 7 24, 24 आणि 7 31. किती आली बेरीज? 3,165. बेरीज किती आली? 3,165. मग आता ह्याला काही ट्रिक आहे का? आहे. का आहे पहा. बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज आपण काय केलतो? दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 222. कधी वापरलं होतं? दिलेल्या अंकात जर 0 नसेल. आता 0 आहे म्हणून ह्याला काय करा? 211 वापरा. 0 नसेल 3 अंकी संख्यांची बेरीज करा म्हणलं तर 222 वापरा. 0 असेल तर 211 वापरा. दिलेले अंक काय आहेत? 8 अधिक 0 अधिक 7 गुणिले 211 गुणिले 211. बेरीज करा. 8 आणि 7 15, 15 गुणिले 211. 15 1 15 ला 5, हातच्या आला 1, 15 1 15 आणि हातच्या 1 16 ला 6, हातच्या किती आला 1, 15 दुनी 30, 30 आणि 1 31. बेरीज किती आली हो? 3,165 आली. इथली आली का? समानच. 3,165 बेरीज आली. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला.
पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे, अशाच प्रकारचा म्हणजे एकेका प्रकारावरचे 2-2 प्रश्न मी घेतलेले आहेत. एखादी प्रश्न जर नाही समजला तर दुसरा प्रश्न तुमच्या लक्षात येतो. पुढचा प्रश्न काय, 7, 5 व 0 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? 3 अंकी संख्यांची बेरीज काय अंक आहे, 7, 5 आणि 0 हे अंक एकदाच वापरायचे आणि यापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज करायची. मग काय करा, सूत्र आपलं बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 211. एक लक्षात ठेवा, 211 कुठं वापरायचं आणि 222 कुठं वापरायचं हे लक्षात ठेवा. 222 कुठं वापरायचं, 3 अंकी संख्यांची दिलेल्या 3 अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज करत असताना दिलेल्या अंकामध्ये जर 0 नसेल तर 222 वापरायचं, 0 असेल तर 211. दिलेले अंक आहेत 7 अधिक 5 अधिक 0 गुणिले 211. याची बेरीज करा, 7 आणि 5 किती झाले 12, 12 गुणिले 211. गुणाकार करा, 12 1 12ला 2, हातच्याला 1, 12 1 12 आणि हातच्या 1 13ला 3, हातच्याला 1, 12 दुनी 24, 24 आणि 1 25, 24 आणि 1 25. बेरीज किती आली, 2532. बेरीज किती आली, 2532. आलं लक्षात. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. काय आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 7, 6, 5 व 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील पहा. 7, 6, 5, 3 हे अंक काय करायचे, एकदाच वापरायचे आणि त्यापासून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. आपलं सूत्र तेच हो, एकूण संख्या बरोबर किती संख्या तयार होतील, एकूण संख्या बरोबर 24 संख्या तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो आपण जर लिहित बसलं तर या 7 पासून 6 संख्या, 6 पासून 6, 5 पासून 3 म्हणजे हजार स्थानी 7, 6 एक वेळेस जर घेतलं तर असं 24 संख्या तयार होतात. चला, दिलेल्या संख्यांची बेरीज बरोबर 0 नसेल तर काय करायचं, किती अंकी आहे, 4 अंकी. हे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 अंकी आहे म्हणून काय करायचं, 4 पासून उलट क्रमाने गुणाकार स्वरूपात त्याची मांडणी करायची. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणाकार करा, 4 त्रिकम 12, 12 दुनी 24, 24 1 24 म्हणजे एकूण संख्या किती तयार झाल्या, एकूण संख्या 4 अंकी किती संख्या तयार होतात, दिलेल्या अंकापासून 24 संख्या तयार होतात. 24 संख्या तयार होतात. का अवघड आहे का, ह्याच्यात काहीच अवघड नाही हो गुरुजी, लय सोपा आहे. आलं का लक्षात. चला, हे नाही समजलं पुढचा असाच प्रश्न घेऊ, तो समजेल तुम्हाला. चला, पुढचा प्रश्न काय आहे पहा. 9, 8, 3, 4 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी किती संख्या तयार होतील. 9, 8, 3, 4 हे अंक वापरून 4 अंकी किती संख्या तयार होतील. दिलेले अंक काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. दिलेले अंक किती आहेत, हे 9, 8, 3, 4 किती अंक आहेत, हे 4 अंक आहेत. किती अंक आहेत, 4 अंक. त्याच्यापासून आपल्याला 4 अंकी संख्या बनवायचे, जास्तीत जास्त बनवायचे आणि काय करायचे, आपल्याला किती संख्या जास्तीत जास्त तयार होतील हे काढायचे. मग एकूण संख्या बरोबर किती अंकी आहे, 4 अंकी म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 उलट क्रमाने त्याला काय करा, गुणाकार रूपामध्ये त्याची मांडणी करा. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 त्रिकम 12, 12 दुनी 24, 24 1 24 एकूण संख्या बरोबर 24. एकूण संख्या बरोबर 24. आलं का लक्षात. एकूण संख्या बरोबर 24. किती संख्या तयार होतील, तर 24 संख्या तयार होतील. आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला विसरता तुम्ही लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे
त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, 6,3,4 व 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी किती संख्या तयार होतील. काय म्हणते, 6,3,4,0 हे अंक एकदाच वापरायचे आणि त्यापासून 4 अंकी किती संख्या तयार होतील. दिलेल्या अंकापासून 4 अंकी किती संख्या तयार होतील. मग एकूण संख्या बरोबर 4 अंकी संख्या तयार करायची आपल्याला. तर 4 अंकी एकूण संख्या किती तयार होतील. किती अंक दिले, 4. किती अंकी तयार करा म्हणताय, 4 अंकी. म्हणजे यामध्ये 0 आलाय. मग 0 आला तर काय करावं लागेल, आपण याच्या अगोदर 4 अंक दिले होतं पण 0 नव्हता. तर काय केलं, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. मग 0 आल्यामुळं काय करावं लागेल, ते 4 वजा 1 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 अशा पद्धतीनं आपल्याला उतरत्या क्रमाने त्याची गुणाकार रूपामध्ये मांडणी करावी लागेल. 4 मधून 1 गेला, 3 राहिले. 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणाकार करा. 3 त्रिक 9, 9 दुने 18 आणि 18 एका 18. म्हणजे एकूण संख्या किती तयार होतील, तर एकूण संख्या 18 तयार होतील. किती होतील, 18 संख्या तयार होतील. आलं की लक्षात. काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये, काहीच अवघड नाही गुरुजी, लय सोपे प्रश्न आहे. ट्रिक महत्त्वाच्या आहेत, ट्रिक लक्षात ठेवा. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न काय, 9, 2, 8 व 0 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी किती संख्या तयार होतील. 9, 2, 8 व 0 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी किती संख्या तयार होतील. तर पहा किती संख्या तयार होतील. आपल्याला या ठिकाणी 4 अंक दिलेत. काय दिलेत, 9, 2, 8 आणि 0 या 4 अंक. याच्यामध्ये 0 आलाय. मग आता एकूण संख्या बरोबर, चला वरच्या सारखाच प्रश्न आहे, ते नाही समजला तर इकडे लक्ष द्या. एकूण संख्या किती अंकी बनवायचे, 4 अंकी. हे 4, 0 आलाय म्हणून वजा 1. 4 वजा 1 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 मधून 1 गेले, 3 राहिले. 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 3 त्रिक 9, 9 दुने 18. एकूण संख्या बरोबर 18. एकूण संख्या बरोबर 18. एकूण संख्या किती तयार होतील, 18 संख्या तयार होतील. आलं लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. ट्रिक महत्त्वाच्या आहेत, ट्रिक व्यवस्थित हे करा. चला लाईक करायला विसरला तुम्ही, लाईक करा. लाईक करत नाही तुम्ही, लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी नवीन ट्रिक्स पाहू. आणखी एक काय आहे, 2, 3, 7 व 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. पहा आपण एकूण संख्या किती तयार होतात. 0 आला तर किती तयार होतात, 4 अंकापासून 18. 0 नसेल तर 24 संख्या तयार होतात. आता आपल्याला दिलेल्या अंकापासून 4 अंकी संख्या बनवायची आणि त्यांची बेरीज करायची आहे. मग काय आहे दिलेले अंक, काय आहेत, 2, 3, 7, 8. 2, 3, 7, 8 यापासून किती संख्या तयार होतात हे पाहिले आपण. 0 नसेल तर 24 संख्या तयार होतात. मग आपल्याला हे 24 संख्या लिहायच्या, त्याची बेरीज करायची. त्यापेक्षा त्याची ट्रिक आहे, का आहे, बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज. दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 6666. तर दिलेले अंक काय काय पहा. 0 नसेल तर 4 अंकी संख्यांची बेरीज करायची. तर 6666 त्याला गुणावं लागतं. दिलेले अंक 2 + 3 + 7 + 8 गुणिले 6666. बेरीज करा. 7 × 3 10, 10 × 8 18, 18 × 2 20. 20 गुणिले 6666. गुणाकार करा. 20चा 0 इथं देऊन ठेवा. तर राहिलं 2, 2 न गुणा. बेशकम 12ला 2, हाच्याला 1. बेशकम 12 आणि 13ला 3, हाच्याला 1. बेशकम 12 आणि 13ला 3, हाच्याला 1. बेशकम 12 आणि 1 13. बेरीज बरोबर
1,33,000 1,33,320 किती आली बेरीज 1,33,320. आलं लक्षात? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही हो. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? फक्त तुम्हाला 6,666 लक्षात ठेवायचे, बाकीचं 3 अंकी सारखंच आहे. दिलेल्या अंकाची बेरीज करायचं, शून्य नसेल तर 4 अंकी संख्यांची बेरीज करायची, तर 6,666 गुणायचे. चला अशाच प्रकारचा दुसरा एक प्रश्न पाहू आणखी. चला आपल्यासाठी पुढचा प्रश्न काय आहे, अशाच हे जर नाही समजला तर हा समजेल तुम्हाला. पहा पुढचा प्रश्न काय आहे. 8, 4, 2 व 1 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? 8, 4, 2, 1. पहा 8, 4, 2 आणि 1 हे अंक एकदाच वापरायचे आणि त्यापासून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? 4 अंकी संख्यांची बेरीज करायची आपल्याला. तर काय आहे बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 6,666. दिलेले अंक काय? 8 अधिक 4 अधिक 2 अधिक 1 गुणिले 6,666. दिलेले अंक 8, 4, 2, 1. 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. 15 गुणिले 6,666. बेरीज किती आली? 15 गुणिले 6,666. मग बेरीज बरोबर गुणाकार करा. 15 न गुणा 15 90ला 0 हाचे आले 9. 15 90, 90 आणि 9 99 हाचे आले 9. 15 90, 90 आणि 9 99ला 9 हाचे आले 9. 15 90, 90 आणि 9 99 म्हणजे 99,990 बेरीज आली. का अवघड आहे का ह्याच्यामध्ये? 6,666 गुणायचं आणि त्याची उत्तर मिळून जातं. बेरीज येतं. जे काही 24 संख्या तयार होणार आहे त्या 24 संख्याची जी काही बेरीज होणार आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळून जातं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. यामध्ये 0 नव्हतं, पुढच्या प्रश्नामध्ये 0 आहे. पुढचा प्रश्न काय आहे? 7, 3, 2 व 0 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? हे अंक आपल्याला एकदाच वापरायचं आहे आणि तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज करायची. 4 अंकी संख्यांची काय करायची? बेरीज करायची आहे. का अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, लय सोपा प्रश्न आहे. का अंक आहेत? 7, 3, 2, 0. मग बेरीज बरोबर सूत्र काय आपलं? बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले, आता 0 आल्यामुळं आपल्याला 6,444 घ्यावं लागेल. 0 आल्यामुळं या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 6,444 घ्यावं लागेल. 0 नव्हता त्यावेळेस आपण काय केलं? 4 अंकी संख्या 6,666 घेतला. मग दिलेले अंक आहेत 7 अधिक 3 अधिक 2 अधिक 0 गुणिले 6,444. बेरीज करा. 7 आणि 3 10 आणि 2 12. 12 अधिक 0 12. 12 गुणिले 6,444. मग ह्याचे गुणाकार करा. बेरीज बरोबर काय उत्तर येईल? 12 चौक 48ला 8 हाचे आले 4. 12 चौक 48. 48 आणि 4 52. 52ला 2 हाचे आले 5. 12 चौक 48. 48 आणि 5 53ला 3 हाचे आले 5. 12 सकम 72. 72 आणि 5 77. उत्तर काय आलं? 77,328. उत्तर काय आलं आपलं? 77,328 हे उत्तर आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. 77,328 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी थोडंसं आपल्याला काय आहे हे सर्व ट्रिक पाहण्यासाठी वेळ लागत आहे म्हणून मी चॅट वाचत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला विसरता तुम्ही.
लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे? 3,8,2,0 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज करायची आपल्याला. हे अंक एकदाच वापरायचे. मग बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले 6,444. दिलेले अंक आहे 3 + 8 + 2 + 0 गुणिले 6,444. बेरीज करा. 8 × 2 = 10 × 3 = 13 आणि 0 = 13. 13 गुणिले 6,444. गुणाकार करा. 13 × 52 ला 2 हातचे आले 5. 13 × 52 52 आणि 5 57 ला 7 हातचे आले 5. 13 × 52 52 आणि 5 57 ला 7 हातचे आले 5. 13 संग 78 78 आणि 5 83. मग बेरीज बरोबर काय आली? 83,772. 13 × 52 ला 2 हातचे आले 5. 13 × 52 आणि 5 57 ला 7 हातचे आले 5. 13 × 52 आणि 5 57 ला 7 हातचे आले 5. 13 संग 78 आणि 5 83. बेरीज किती आली? 83,752. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत. ट्रिक महत्त्वाच्या आहेत. ट्रिक लक्षात ठेवा. 3 अंकी संख्यांची जर बेरीज करायची असेल, आपण किती ट्रिक पाहिल्या? दिलेल्या संख्या एकूण संख्या किती तयार होतील? 0 नसेल तर 3 अंकापासून 0 असेल तर हे 2 झाल्या. 4 अंकापासूनच्या 2. दिलेल्या संख्येत 0 नसेल तर त्यांची बेरीज, त्या दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती होते? 222 ने एकदा गुणलो, 211 ने एकदा गुणलो, एकूण ट्रिक किती झाल्या? 6. त्यानंतर 6,666 ने एकदा गुणलो आणि 6,444 ने एकदा गुणलो 4 अंकीसाठी. एकूण ट्रिक 8 ट्रिक पाहिलेल्या आहेत. हे ट्रिक महत्त्वाच्या आहेत. लिहून ठेवा बाजूला, तुम्हाला उपयोगी पडतील. विद्यार्थी मित्रांनो, चला लाईक करा, नसेल तर लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.